नमस्कार मित्रांनो, स्त्रीला जर पुरुष आवडू लागला तर ती शब्दात कधीही सांगत नाही. कारण निसर्गातच स्त्रियांचा स्वभाव थोडासा लाजाळू असतो. काही स्त्रिया बोलतात, पण 99% स्त्रिया हे स्वतः सांगत नाहीत. मात्र ते सांगितल्याशिवाय देखील राहत नाहीत. पण असे काही खास इशारे असतात तर ज्या त्या त्यांचे नैसर्गिकरित्या त्या पद्धतीने करतात. ते पुरुषांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच लक्षपूर्वक ऐका. नंबर 1, नकळत तुमच्याकडे वारंवार पाहते. नजरा जुळतात की लगेच नजर वळवते. असं होतं का तुमच्याबरोबर की वारंवार ती स्त्री तुमच्याकडे पाहते आणि तुम्ही तिच्याकडे पाहिला की मात्र ती नजर फिरवते? तर दुसरं म्हणजे तुमच्याशी बोलण्यासाठी कारण शोधते. अगदीच छोट्या गोष्टीवरही संवाद सुरू करते. तुमच्या प्रत्येक गोष्टीला रस दाखवते. तुमचे छंद, आवडी-निवडी, दिवस कसा गेला तुमच्याविषयी विचारपूस करते. मित्रांनो, आता आपण पुढचं पाहूया. चौथं म्हणजे तुमच्या मेसेजची वाट पाहते, तुमच्या कॉलची वाट पाहते. रिप्लाय उशिरा आला तर मनात विचार सुरू होतात. तुमच्याविषयी ओव्हर थिंकिंग असतं, तर समजून जा ती स्त्री तुमच्या प्रेमात पडली आहे. नंबर 5, तुमच्या जवळ असताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच हास्य किंवा वेगळंच चमक तुम्हाला दिसून येते. तुमची घेते. जेवलात का? किंवा तब्येत कशी आहे? अशा छोट्या-छोट्या गोष्टी विचारते. तुमच्यासमोर स्वतःला नीट सादर करण्याचा प्रयत्न करते. स्वतःचे कपडे, केस किंवा थोड्या व्यक्तिगत आयुष्याकडे नक्कीच लक्ष द्यायला ती सुरुवात करते. असे बदल तिच्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिसून येतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे संकेत दिसले तर म्हणून प्रत्येक वेळी ती प्रेमात पडते असं ठामपणे म्हणता येणार नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, पण असे अनेक संकेत वारंवार दिसत असतील तर तिच्या मनात तुमच्याबद्दल विशेष आपुलकी असण्याची शक्यता असू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून विनंती करते. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.